हत्तीखार आणि दयाळू झाड. एकेकाळी हिरवळीने नटलेल्या जंगलात गज्जू नावाचा मोठा हत्ती आणि चिकू नावाची छोटीशी खार राहत होते. त्या जंगलाच्या मधोमध एक मोठंजुने आणि दयाळू झाड उभं होतं. ते झाड सगळ्यांवर प्रेम करायचं. गज्जू हत्ती खूप ताकदवान होता आणि त्याला आपल्या ताकदीचा अभिमान होता. तो मोठ्या पावलांनी चालायचा आणि पाण्यात उड्या मारायचा. चिकू खार मात्र चपळ होती. ती फांद्यांवर उड्या मारत दिवसभर दाणे गोळा करायची. एके दिवशी गज्जू हसत म्हणाला, चिकू तू किती लहान आहेस, तू काय करू शकशील? हे ऐकून चिकूला वाईट वाटलं पण ती काहीच बोलली नाही. तेव्हा दयाळू झाड शांतपणे म्हणालं, प्रत्येकजण आपल्या पद्धतीने खास असतो. दुसऱ्या दिवशी जंगलात मोठं वादळ आलं. जोराचा वारा सुटला आणि मुसळधार पाऊस पडू लागला. तेवढ्यात झाड म्हणालं, अरे रे, माझ्या मुळांभोवतीची माती सरकत आहे. गज्जूने आपल्या पायांनी माती दाबायचा प्रयत्न केला पण जमीन खूपच ओलसर होती. चिकूने पटकन विचार केला आणि इतर खारींना मदतीसाठी बोलावलं. सगळ्या खारी मिळून मातीपानं आणि छोटे दगड घेऊन आल्या. गज्जूने आपल्या मजबूत सोंडेने सगळी माती घट्ट दाबली. सगळ्यांनी एकत्र काम केलं आणि झाड वाचलं. थोड्याच वेळात वादळ थांबलं. झाड हसून म्हणालं, माझ्या मित्रांनो धन्यवाद. गज्जूने लाजत चिकूकडे पाहिलं आणि म्हणाला, माफ कर चिकू, मी चुकलो. लहान मित्रसुद्धा मोठी कामं करू शकतात. चिकू आनंदाने हसली. बोध मोठा असो वा लहान, प्रत्येकजण महत्त्वाचा असतो. एकत्र काम केल्याने मोठी कामं साध्य होतात. धाडसी छोटा कपकेक. एकदा एका गोडशा बेकरीत बबल्स नावाचा एक छोटासा कपकेक राहायचा. तो खूपच सुंदर होता. रंगीबेरंगी क्रीम, चिमुकल्या साखरेच्या गोळ्या आणि वर लाल चेरी. पण बबल्स थोडा उदास असायचा. मोठे सजवलेले केक पाहून तो विचार करायचा, मी इतका छोटा आहे, कुणाला मी आवडेन का? एके दिवशी अचानक गोंधळ उडाला. मोठा वाढदिवसाचा केक खाली पडला. बेकरीतील मुले आणि बेकरीवाला सगळेच आश्चर्यचकित झाले. सगळे दुःखी झाले. पण तेवढ्यात बबल्सने धैर्याने पुढे पाहिले. तो स्वतःशीच म्हणाला, मी छोटा असलो तरी मी मदत करू शकतो. बेकरीवाल्याने बबल्सला एका ताटात ठेवले. त्याच्यावर अजून रंगीबेरंगी स्प्रिंकल्स आणि लाल चेरी ठेवली. बबल्स आनंदाने चमकू लागला. मुले टाळ्या वाजवू लागली. वा, किती छान कपकेक. सगळ्यांनी मिळून कपकेक पार्टी केली. बबल्स अभिमानाने हसला. त्या दिवशी बबल्सने एक महत्त्वाचा धडा शिकला. बोध स्वतःवर विश्वास ठेवला तर अगदी छोटीसुद्धा गोष्ट मोठं काम करू शकते. मोमो आणि गोड आंबा. एके दिवशी सकाळी जंगलात मोमो नावाचं एक लहानसं माकड आनंदाने उड्या मारत फिरत होतं. हिरवं जंगल, फुलंपक्ष्यांचा किलबिलाट, सगळं खूप सुंदर दिसत होतं. तेवढ्यात मोमोला एक मोठं आंब्याचं झाड दिसलं. त्या झाडावर खूप सारे पिकलेले गोड आंबे लटकलेले होते. मोमो पटकन झाडावर चढला आणि एक मोठा आंबा तोडला. तो आंबा चाखताच तो आनंदाने म्हणाला, अरे वा, किती गोड आंबा आहे हा. तेवढ्यात एक छोटीशी चिमणी उडत येऊन मोमोला म्हणाली, मोमोला खूप भूक लागली आहे. तू मला थोडासा आंबा देशील का? मोमो थोडा विचारात पडला. आंबा खूप गोड होता. पण मग तो हसला आणि म्हणाला, वाटणी केली तर आनंद वाढतो. मोमोने आनंदाने आंब्याचा अर्धा तुकडा चिमणीला दिला. चिमणी खूप खुश झाली आणि तिने मोमोचे आभार मानले. तेवढ्यात अचानक आंब्याचं झाड हलू लागलं आणि अजून बरेच गोड आंबे खाली पडले. मोमो आणि चिमणी दोघेही खूप आनंदी झाले. मोमो हसत म्हणाला, वाटणी केली की गोडपणा वाढतो. बोध मोरल. वाटणी केल्याने आनंद वाढतो. बेडूक आणि शांत कमळ. एके दिवशी एका शांत तळ्यात गोलू नावाचा एक छोटा हिरवा बेडूक राहत होता. तो दिवसभर उड्या मारत पाण्यात खेळत खूप आनंदी असायचा. त्याच तळ्यात एक सुंदर गुलाबी कमळ उगवले होते. ते कमळ शांतपणे उभे राहायचे आणि नेहमी हसत असायचे. एक दिवस गोलू म्हणाला, कमळा तू कधीच हलत नाहीस, तुला कंटाळा येत नाही का? कमळ हसून म्हणाले, मी चिखलात उगवते पण तरीही शांत राहून सुंदर फुलते. थोड्याच वेळात जोरदार पाऊस सुरू झाला. तळ्यात चिखल झाला, पाणी उसळू लागले. गोलू घसरला आणि थकून गेला. पण कमळ मात्र चिखलाच्या वर शांत आणि स्वच्छ उभे राहिले. गोलू कमळाच्या पानावर बसून शांत झाला. तेव्हा गोलूला एक महत्त्वाचा धडा मिळाला. तो म्हणाला, शांत राहणे ही सुद्धा एक ताकद आहे. त्या दिवसापासून गोलूने शांत राहायला आणि विचार करायला शिकले. बोध मोरल. कठीण परिस्थितीतही शांत राहिल्यास आपण सुंदरपणे पुढे वाढू शकतो. पिपो गोड पांडा. एके दिवशी हिरव्या बांबूंच्या दाट जंगलात पिपो नावाचा एक गोड लहान पांडा राहत होता. पिपोला दिवसभर बांबू खायला आणि मऊ गवतावर लोळायला खूप आवडायचं. एका सुंदर सकाळी पिपोने पाहिलं की एक छोटी फुलपाखरू 2 बांबूंच्या पानांमध्ये अडकलं होतं. अरे देवा, पिपो म्हणाला, तुला मदतीची गरज आहे. पिपोने आपल्या मौल्हान पंजांनी सावधपणे फुलपाखराला सोडवलं.
फुलपाखरू आनंदाने उडू लागलं आणि म्हणालं, धन्यवाद पिपो. आनंदाने भरलेला पिपो पुढे चालू लागला. थोड्या वेळाने त्याला एक लहान पांडा रडताना दिसला, कारण तो उंच बांबूपर्यंत पोहोचू शकत नव्हता. पिपो हसला, पायाच्या टोकावर उभा राहिला आणि बांबू खाली ओढून दिला. लहान पांडाने हसत त्याला घट्ट मिठी मारली. संध्याकाळी सूर्य मावळताना पिपो शांतपणे बसून बांबू खात होता. तो मनात म्हणाला, दयाळूपणा केल्याने मन खूप आनंदी होतं. बोध: लहानशी दयाही मोठा फरक घडवते. डिसेंबरची जादू. डिसेंबर महिना आला आणि थंड वारे वाहू लागले. लहानसा आरव गरम स्वेटर घालून बाहेर गेला. त्याने पाहिले की शेजारी लोक झाडांना दिवे लावत होते, गोड पदार्थ वाटत होते आणि आनंदाने हसत होते. एका संध्याकाळी आरवने आपल्या आईसोबत भुकेलेल्या पिल्लाला अन्न दिले. पिल्लाने आनंदाने शेपूट हलवली. थंडी असूनही आरवच्या मनात उबदारपणा होता. रात्री आकाशात तारे चमकत होते. आरव हळूच म्हणाला, डिसेंबर खास आहे कारण तो आपल्याला वाटणे, काळजी घेणे आणि प्रेम करणे शिकवतो. आणि त्या गोड विचारांसह तो शांत झोपेत गेला. जानेवारी, एक नवी सुरुवात. जानेवारी आला, ताजी हवा आणि उजळ सकाळ घेऊन. लहान आरव आनंदाने जागा झाला, कारण ते नव्या वर्षाचे पहिले महिने होते. बाहेर सूर्य हळूच हसत होता, जणू तो म्हणत होता, आज एक नवी सुरुवात आहे. आरवने ठरवले, या महिन्यात मी नवे प्रयत्न करणार. त्याने स्वतःहून बुटाची लेस बांधायचा प्रयत्न केला. आईला झाडांना पाणी घालायला मदत केली. शाळेत तो थोडा लाजरा असतानाही हात वर करून बोलला. कधीकधी त्याच्याकडून लहान चुका होत होत्या, पण आरव स्वतःला म्हणायचा, ठीक आहे, जानेवारी शिकण्यासाठी आहे. दररोज तो थोडा अधिक धाडसी आणि थोडा अधिक आनंदी होत गेला. महिन्याच्या शेवटी आरव हसून म्हणाला, मी परिपूर्ण झालो नाही, पण मी नक्कीच अधिक चांगला झालो. जानेवारी हळूच कुजबुजला. प्रत्येक नवी सुरुवात लहानच्या पावलानेच सुरू होते. बोध: दररोज नवी सुरुवात करण्याची संधी असते. धैर्य ठेवा, प्रयत्न करत रहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. मैत्रीची सवारी. एका सुंदर सकाळी बागेत एक छोटी लाल सायकल उभी होती. जवळच एक गोंडस करड्या रंगाचं मांजर उत्सुकतेने बसलं होतं. सायकल हसत म्हणाली, चला आपण थोडं फिरायला जाऊया. मांजर थोडंसं घाबरलं, पण धाडस करून सायकलच्या पुढच्या टोपलीत बसलं. दोघंही फुलांमधून आणि झाडांजवळून आनंदाने फिरू लागले. तेवढ्यात एक छोटी टेकडी आली. सायकल थांबली आणि म्हणाली, मला थकवा आला आहे. मांजर खाली उतरलं आणि आपल्या छोट्या पंजांनी सायकलला ढकलू लागलं. थोड्याच वेळात ते टेकडीच्या टोकावर पोहोचले. दोघंही आनंदाने हसले. मांजर म्हणालं, मित्र असतील तर कोणतीही अडचण मोठी वाटत नाही. बोध: मैत्री, मदत आणि एकत्र प्रयत्न केल्याने प्रत्येक प्रवास सुंदर बनतो. Pause of kindness. Once upon a time, there was a little grey cat who lived in a cozy house. The cat loved watching children play and always wanted to help. One morning, a small child dropped a ball. The cat gently pushed it back with its paw. The child laughed, and the cat felt proud. Later, the cat saw toys scattered on the floor. It nudged them into a small pile. Meow, as if saying, helping feels nice. At night, the tired child yawned. The cat curled up beside the bed and purred softly. The child smiled and whispered, good night, little helper. Moral: kindness and helping others make hearts happy. एके दिवशी उन्हाळी छोटी मीरा समुद्र किनाऱ्याजवळ चालत होती. तिला एक उंच नारळाचे झाड अभिमानाने उभे दिसले. झाड म्हणाले, माझ्याकडे असलेले सर्व काही मी शेअर करतो. ते अन्नासाठी, नारळ पिण्यासाठी, नारळ पाणी, घर बनवण्यासाठी, पाने आणि विश्रांतीसाठी सावली देते. मीरा आनंदाने झाडाला मिठी मारून म्हणाली, धन्यवाद नारळाच्या झाडा. झाड हसून म्हणाले, जेव्हा आपण शेअर करतो आणि काळजी घेतो तेव्हा जग आनंदी होते. भारतामध्ये एकच सण वेगवेगळ्या राज्यांमध्ये मकर संक्रांत, पोंगल, लोहरी, बिहू आणि उत्तरायण या नावांनी साजरा केला जातो. मीरा आणि तिळगुळाची गोष्ट. एका छोट्या गावात मीरा नावाची गोड आणि प्रेमळ मुलगी राहत होती. तिला सण खूप आवडायचे. मकर संक्रांतीचा सण आला की तिचा आनंद दुप्पट व्हायचा. आकाशात रंगीबेरंगी पतंग, घराघरात तिळगुळाचा गोड सुगंध आणि सगळीकडे हसूखुशी पसरलेली असायची. संक्रांतीच्या आदल्या दिवशी मीराच्या आईने तिळगुळाचे लाडू बनवले. मीरा आईला मदत करत होती. ती विचारू लागली, आई, आपण तिळगुळ का वाटतो? आई हसून म्हणाली, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, म्हणजे मनात गोडवा राहतो. दुसऱ्या दिवशी मीरा सुंदर पिवळा ड्रेस घालून बाहेर गेली. तिने शेजाऱ्यांना, मैत्रिणींना आणि अगदी रागावलेल्या शेजाऱ्यांनाही तिळगुळ दिला. प्रत्येकाला ती हसत म्हणाली,
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. एक शेजारी काकू आधी नेहमी चिडचिड करायच्या, पण मीराने प्रेमाने तिळगुळ दिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरही हसू उमटलं. त्या म्हणाल्या, खरंच मीराज, तुझ्यामुळे माझा दिवस गोड झाला. संध्याकाळी मीरा पतंग उडवत होती. आकाशात उडणाऱ्या पतंगांसोबत तिचं मनही आनंदाने उडत होतं. तिला कळलं की गोड बोलणं आणि प्रेम वाटणं हेच सणाचं खरं सौंदर्य आहे. बोध, गोड बोलणे आणि प्रेम वाटणे यामुळे नाती अधिक सुंदर होतात. आरव आणि लोहरी सण. उत्तर भारतातील एका सुंदर गावात आरव नावाचा एक गोड व उत्साही मुलगा राहत होता. हिवाळ्याची चाहूल लागली होती आणि सगळे गावकरी आनंदात होते, कारण लोहरी सण जवळ आला होता. लोहरीच्या सकाळी आरव आईला मदत करत होता. तो शेंगदाणे, फुटाणे आणि गूळ छोटे वाट्यांत ठेवत होता. तेव्हा तो विचारू लागला, आई, आपण लोहरी सण का साजरा करतो? ते ऐकून आजोबा हसत म्हणाले, लोहरी हा सण आपल्याला निसर्गाचे आभार मानायला आणि सगळ्यांनी एकत्र आनंद साजरा करायला शिकवतो. संध्याकाळ झाली आणि गावाच्या चौकात मोठी होळी आग पेटवली गेली. थंडीत आगीची ऊब सगळीकडे पसरली. लोक गाणी म्हणत नाचत आनंद साजरा करत होते. आरव आनंदाने टाळ्या वाजवत होता. आरवने शेंगदाणे आणि फुटाणे आगीत टाकले आणि मनात एक इच्छा केली, सगळे नेहमी आनंदी राहावेत. नंतर आरवने आपल्या मित्रांबरोबर खाऊ वाटून घेतला. सगळे हसत खेळत होते. त्या क्षणी आरवला खूप आनंद झाला. रात्री आगीच्या निखाऱ्याकडे पाहत आरवला लोहरीचा खरा अर्थ समजला. वाटून घेणे, एकत्र राहणे आणि कृतज्ञता. बोध, सण आपल्याला आनंद वाटायला आणि एकत्र राहायला शिकवतात. आरव आणि उत्तरायण सण. हिवाळा हळूहळू निरोप घेत होता आणि गुजरातमधील आकाश रंगीबेरंगी होत होते. उत्तरायण म्हणजे पतंगांचा, आनंदाचा आणि उबदारपणाचा सण आला होता. लहानगा आरव सकाळी लवकर उठला आणि छतावर धावत गेला. आकाशात उडणाऱ्या असंख्य रंगीबेरंगी पतंगांकडे पाहून तो खूप आनंदी झाला. संपूर्ण गाव उत्सवाच्या आनंदात न्हाऊन निघाले होते. घरात आरवची आई चिकी आणि तिळगुळ बनवत होती. सगळीकडे गोड सुगंध पसरला होता. आई म्हणाली, उत्तरायण आपल्याला गोड बोलायला आणि आनंद वाटायला शिकवतो. आरव आनंदाने ताटात गोड पदार्थ मांडत होता. छतावर आरव आणि त्याचे बाबा रंगीबेरंगी पतंग निवडत होते. दोऱ्यांच्या फिरक्या चमकदार पतंग पाहून आरव खूप उत्साहित झाला. मित्रांसोबत पतंग उडवणे. थोड्याच वेळात आरव मित्रांसोबत छतावर पतंग उडवू लागला. काय पोचे, असा आनंदाचा आवाज सगळीकडे घुमत होता. आकाश जणू रंगांची उधळण करत होते. गोड वाटप आणि एकोपा. संध्याकाळी सगळे शेजारी एकत्र जमले. आरव सगळ्यांना चिकी आणि तिळगुळ देत होता. तेव्हा त्याला कळले की सण म्हणजे फक्त मजा नाहीतर एकमेकांशी प्रेमाने वागणे आणि आनंद वाटणे होय. सूर्य मावळत असताना आरव शांतपणे छतावर बसून उडणाऱ्या पतंगांकडे पाहत होता. त्याच्या मनात एकच विचार आला, उत्तरायण आपल्या मनालाही पतंगासारखे उंच उडायला शिकवतो. बोध, सण आपल्याला आनंद वाटायला, गोड बोलायला आणि एकत्र राहायला शिकवतात. मीरा आणि बिहू सण. आसाममधील एका सुंदर गावात मीरा नावाची एक गोड मुलगी राहायची. सकाळी लवकर उठून ती हिरव्यागार भाताच्या शेतांकडे पाहत आनंदाने हसत असे. आज तिच्या गावात बिहू सण साजरा होणार होता. मीरा आईकडे गेली आणि विचारले, आई, बिहू सण का साजरा करतात? आई हसून म्हणाली, बिहू हा कापणीचा सण आहे. शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकवलेल्या पिकांसाठी आनंद व्यक्त करण्याचा हा सण आहे. सकाळपासूनच गावात उत्साह होता. सगळे लोक आपापली घरे स्वच्छ करत होते, फुलांनी सजवत होते. मीरा सुद्धा आनंदाने सजावटीत मदत करत होती. थोड्याच वेळात गावाच्या मैदानात ढोलपेपा वाजू लागले. सगळेजण पारंपरिक पोशाख घालून बिहू नृत्य करत होते. मीरा देखील त्यांच्याबरोबर नाचू लागली. तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. सायंकाळी सगळे कुटुंब एकत्र बसून स्वादिष्ट पारंपरिक जेवणाचा आनंद घेत होते. हसणे, गप्पा आणि प्रेमाने वातावरण भरून गेले होते. रात्री मीरा आकाशाकडे पाहत म्हणाली, बिहू सण खूप छान आहे. सगळे एकत्र आल्यावर खरा आनंद मिळतो. बोध, सण एकत्र साजरे केले तर आनंद, प्रेम आणि आपुलकी वाढते. आरव आणि पोंगल सण. आरव नावाचा एक आनंदी लहान मुलगा एका सुंदर गावात राहायचा. त्याच्या गावाभोवती हिरवीगार शेती, लहान लहान घरे आणि प्रेमळ माणसे होती. आरवला सगळे सण आवडायचे, पण पोंगल सण त्याचा सगळ्यात आवडता होता. एका सकाळी आरव लवकर उठला. घरात गूळ आणि तांदळाचा गोड सुगंध दरवळत होता. आई मातीच्या हांड्यात गोड पोंगल बनवत होती. बाबा घराच्या दारावर आंब्याची पाने आणि फुलांची सजावट करत होते. आई, आपण पोंगल का साजरा करतो? आरवने विचारले. आई हसत म्हणाली, आपल्याला अन्न देणाऱ्या सूर्यदेवाला, शेतकऱ्यांना आणि निसर्गाला धन्यवाद देण्यासाठी आपण पोंगल साजरा करतो. थोड्या वेळाने आरव मित्रांसोबत रस्त्यावर रंगीबेरंगी रांगोळी, कोलम काढायला मदत करू लागला.
सगळीकडे फुले हसू आणि आनंद होता. पोंगलचा हांडा उकळून वर आला आणि सगळे आनंदाने ओरडले, पोंगलो पोंगल. आरव आनंदाने उड्या मारू लागला. नंतर आरव बाबांसोबत शेतात गेला. सोनसळी पिके वाऱ्यावर डुलत होती. शेतकरी आनंदाने काम करत होते. ते पाहून आरवला कळले की अन्न मिळण्यासाठी किती मेहनत लागते. संध्याकाळी संपूर्ण गाव एकत्र आले. सगळे गाणी म्हणत होते, नाचत होते, पतंग उडवत होते. आरवने आपले पोंगल मित्रांसोबत वाटून खाल्ले. त्याचे मन आनंदाने भरून गेले. रात्री झोपताना आरव मनातल्या मनात निसर्गाला धन्यवाद देत म्हणाला, पोंगल म्हणजे फक्त सण नाही, तो कृतज्ञता आणि वाटून घेण्याचा आनंद आहे. बोध: कृतज्ञता आणि वाटून घेणे यामुळे प्रत्येक सण खास बनतो.